मी पन्हाळा किल्ला. तुम्ही ओळखता का मला? महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये दिमाखात उभा असलेला मी, इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार. माझ्या भिंती फक्त दगडांच्या नाहीत, त्या शौर्य, संघर्ष आणि स्वराज्याच्या अमर गाथांनी कोरलेल्या आहेत. माझा जन्म सुमारे 12व्या शतकात झाला. शिलाहार घराण्यातील पराक्रमी राजा भोज यांनी मला उभारलं. त्या काळात राज्याच्या सुरक्षेसाठी सह्याद्रीत मजबूत किल्ले उभारणे गरजेचं होतं आणि त्यातूनच माझी भव्य तटबंदी आकाराला आली. काळ पुढे सरकत गेला, सत्ताधीश बदलत गेले. कधी यादव, कधी बहामनी, तर कधी आदिलशाहीच्या अधिपत्याखाली मी राहिलो. पण माझ्या इतिहासातील सर्वात सुवर्ण पर्व उजाडलं इसवी सन 1659 साली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात सामील केलं. त्या दिवसापासून मी केवळ एक किल्ला राहिलो नाही, तर स्वराज्याच्या सामर्थ्याचं केंद्र बनलो. माझ्या अंगाखांद्यावर वसलेला भव्य अंबरखाना, जिथे हजारो सैनिकांसाठी महिन्यांच्या धान्याचा साठा केला जायचा, आणि माझ्या अंतरंगात दडलेली अंधार बावडी, जी जलव्यवस्थेचं अद्भुत उदाहरण होती आणि एक गुप्त मार्ग सुद्धा. पण माझी खरी ओळख निर्माण झाली एका ऐतिहासिक पराक्रमामुळे. पन्हाळा ते विशाळगड महान बचाव या ऐतिहासिक घटनेमुळे मी प्रसिद्ध झालो. जेव्हा सिद्धी जौहरने मला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी एक धाडसी योजना आखली. रात्रीच्या काळोखात माझ्या दरवाजातून बाहेर पडत महाराज विशाळगडाकडे निघाले. शत्रू मागावर होता, पण महाराजांच्या संरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे उभे राहिले. महाराजांच्या रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडेंनी स्वतःचा जीव पणाला लावला आणि घोडखिंडीत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या रक्ताने पावन झालेली घोडखिंड पावनखिंड झाली. आजही माझ्या तटबंदीवरून शांतपणे चालताना तलवारींचे आवाज, रणघोष कानात घुमताना जाणवतील. मी केवळ दगडांचा किल्ला नाही, मी मराठ्यांच्या शौर्याची, रणनीतीची आणि त्यागाची जिवंत गाथा आहे. माझ्या कुशीत आजही संभाजी मंदिर, सोमेश्वर मंदिर, 3 दरवाजा आणि राजदिंडी आहेत. शतके लोटली, काळ बदलला, पण माझ्या भिंतींवर कोरलेलं स्वराज्य आजही जिवंत आहे. जेव्हा तुम्ही सह्याद्रीत याल, तेव्हा मला नक्की भेट द्या, कारण मी पन्हाळा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे, स्वराज्याचा पहारेकरी बनून.